नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकणमधील पानसरे मळा येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला गांजा विक्री केल्याप्रकरणी अटक करण्यात आली। ही कारवाई दुपारी करण्यात आली। महिलेकडून 886 ग्रॅम गांजा जप्त केला आहे। पोलीस अंमलदार निखिल वरपे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पानसरे मळा चाकण येथे राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेने विक्रीसाठी गांजा स्वतःकडे बाळगला। याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या घरी कारवाई करत 44,300 रुपये किमतीचा 886 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे। रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाला क्रेनने धडक दिली, त्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला। ही घटना मोई तालुका खेड येथे घडली। या प्रकरणी पोलीस अंमलदार दीपक वासुदेव पाटील यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार दिलशाद शकील अन्सारी वय वर्ष 22 राहणार वडाळा ईस्ट मुंबई याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित क्रेन चालकाने बेदरकारपणे क्रेन चालवत पायी जाणाऱ्या तरुणाला धडक दिली। यामध्ये तरुणाच्या कमरेला व पोटाला गंभीर दुखापत झाली। उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला। मयत तरुणाची अद्याप ओळख पटली नाही। महाळुंगे MIDC पोलीस अधिक तपास करत आहेत। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अवैध सावकारीची काही प्रकरणे निदर्शनास येत आहेत। यामुळे अशा गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी तत्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत। महाराष्ट्र शासनाने अवैध सावकारी गुन्हेगाराच्या संकटाला आळा घालण्यासाठी, त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कडक आणि जरब बसविणाऱ्या तरतुदी आणणारा विशेष कायदा महाराष्ट्र सावकारी अधिनियम हा अंमलात आणला आहे। अवैध सावकारीच्या अनुषंगाने नागरिकांनी तक्रारी देण्यासाठी पुढे यावे म्हणून जनजागृती मोहीम राबविण्याबाबत तसेच नागरिकांकडून भरमसाठ व्याजाने पैसे उकळणारे, नागरिकांचा याबाबत छळ करणारे, धमक्या देणाऱ्या सावकारांविरुद्ध तत्काळ कठोर कार्यवाही करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पोलीस आयुक्तांनी दिले आहेत। तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील नागरिकांना आवाहन केले आहे की अवैध सावकारी किंवा भरमसाठ व्याज आकारणी करून कोणी फसवणूक करत असेल तसेच तद अनुषंगाने तक्रारदारास धमक्या किंवा छळाचा धोका असल्यास संबंधितांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे। एकीकडे पुणे नाशिक एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम लाल फितीत आहे। पुणे नाशिक रेल्वेला ब्रेक लागलेला असताना आता पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा व तो रद्द झाल्याची राज्य सरकारने अधिसूचना काढावी, ही आग्रही मागणी समोर येऊ लागली आहे। पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द व्हावा यासाठी उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत। यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बैठक घेतली। सर्व बाधित शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखवून देण्याची गरज आहे। सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी मंत्र्यांच्या दारात सविनय पद्धतीने हट्टाग्रह आंदोलन करण्याचा इशारा औद्योगिक महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे। राजगुरुनगरमध्ये एका चिमुरड्या मुलीवर अत्याचार करून 2 बहिणींची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पीडित कुटुंबाची गुरुवारी रात्री भेट घेतली। याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय कदम यांनी केंद्रीय मंत्री आठवले यांना निवेदन दिले होते। रामदास आठवले यांनी पीडित कुटुंबाला सांत्वन भेट देऊन आर्थिक मदत केली व केंद्र सरकारकडूनही मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले। देशात विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजासाठी अॅट्रॉसिटी संरक्षण कायदा समिती संदर्भात लवकरच निर्णय घेऊ असे प्रतिपादन आठवले यांनी केले। यावेळी मकवाने परिवार व विमुक्त जाती भटक्या जमातींचे नेते संजय कदम, बिरू भिसे, समस्त गोसावी समाज आणि विमुक्त जाती भटक्या जमातीचे समाज बांधव उपस्थित होते। मांजरेवाडी धर्म तालुका खेड येथे डीपीची दुरावस्था झाली आहे। धर्मनाथ मंदिर जिल्हा परिषदेत शाळेलगत हा डीपी आहे। यातील फ्यूज तुटून गेले आहेत। विद्युत वाहक तारेवरचे प्लास्टिक आवरण निघून गेले आहे। बॉक्सचे लोखंडी दरवाजे निखळले असून ट्रान्सफॉर्मर सताड उघडा असतो। लगतच शाळा व मंदिर असल्याने त्यामुळे अजूनच धोका वाढला असून मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांनी वर्तवली आहे। राजगुरुनगर बस स्थानकातून राक्षेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहे। एका ठिकाणी चेंबर उघडा असून यामध्ये नागरिक, महिला, ज्येष्ठ पडून जखमी होत आहेत। रस्त्याची देखील दुरावस्था झाली आहे। याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। किती माणसं परत्यात बिडत्यात किंवा काही गवय ना किती
किती माणसं पडतात खड्ड्यामध्ये, इथं रस्त्याला गाड्या नीट चढवता येते नाहीत, काय नाही, किती पब्लिकला बाहेरला लागते, माणसांना लागत आहे. तिथं त्या खड्ड्यामध्ये तिथं तो खड्डा असं हे करून ठेवलाय, तिथं गाड्या किती पडतात, किती माणसं पडतात त्या खड्ड्यामध्ये. हा, मी इथं सामने बसते भाजी घेऊन, मी सगळं बघत असते का कोणतं किंवा काय ग होईना. हा, गाड्या बिड्या तिथं जातात येतात, तिथं गाड्या त्या खड्ड्यामध्ये. गटर आहे, आम्ही म्हणतो हाय गटर आहे, पण त्या गटरवरती काहीतरी टाका ना तुम्ही लोक. हा, इथं सुद्धा हे रस्ते गाड्या सुद्धा चढवती नाहीत, चढता येते नाहीत गाड्या इथं. बहुळ गावामध्ये भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त कुस्त्यांचा आखाडा संपन्न झाला. नामांकित मल्लांनी येथील आखाड्यात हजेरी लावली. खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील व चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी यावेळी हजेरी लावली. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना दणका देत पाणंद आणि वहिवाट रस्ते अनुषंगानं कालबद्ध कार्यक्रम नेमून दिलाय. यात गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित आणि बंद असलेले गाडी रस्ते, पाणंद, शेत रस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करणे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत मंजूर वहिवाटीचे रस्ते मोकळे किंवा तयार करण्याबाबत परिपत्रक काढून उपअधीक्षक पोलीस विभाग यांच्याशी समन्वय साधून तहसीलदारांनी काम करावं असे निर्देश दिलेत. यामुळे रस्त्याच्या केसेसमध्ये होणारा विलंब आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी मदत होणार असल्याचं जाणकार सांगतात. जनतेतून जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाचं स्वागत होत आहे. मात्र आर्थिक तडजोडीच्या अपेक्षा असलेल्या जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालय किती गांभीर्याने याबाबत काम करणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे. चाकण औद्योगिक भागात राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीचं चित्र अहोरात्र पाहायला मिळत आहे. पुणे नाशिक महामार्गावर आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यान चाकण परिसरात वाहतुकीला कोंडीचा ब्रेक मागील अनेक वर्ष लागत आलाय. पुणे नाशिक महामार्गावर आंबेठाण चौक, तळेगाव चौक, आळंदी फाटा या भागात वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागतंय. या भागातील महामार्गावरील प्रवासात सामान्य नागरिकांची कोंडी होत असल्यानं वाहन चालकांसह नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय. या भागात दिवसभरात विशेषतः सायंकाळच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या महामार्गावरील कोंडीनं प्रवासी आणि वाहन चालक अक्षरशः हतबल होत आहेत. पुणे नाशिक महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. अतिक्रमणे काढण्यात आली. सामान्य जनतेवर अन्याय करत राजकीय पाठबळ नसलेली रस्त्याच्या लगतची दुकानंही काढण्यात आली. चाकण येथील तळेगाव चौकात रस्त्याच्या लगतचे सेवा रस्त्यांची रुंदी वाढवण्यात आली. त्यामुळे चौकात वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागू नयेत आणि वाहनं चौकातून पुढे सहजपणे पास व्हावी असा उद्देश आहे. मात्र या उपाययोजना फारशा परिणामकारक ठरत नसल्याचं सततच्या वाहतूक कोंडीनं स्पष्ट होत आहे. औद्योगिक द्रुतगती महामार्ग, एलिव्हेटेड महामार्गाच्या घोषणा होत असून प्रत्यक्षात कामे मात्र सुरूच होत नसल्यानं येथील अपघातांची आणि कोंडीची समस्या जैसे थेच आहे. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजू नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून अत्यावश्यक आर्थिक मदत पुरवली जाते. त्यामुळे या कक्षाकडे अर्ज सादर करण्याबरोबरच त्याचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांना मंत्रालयात यावं लागतं. त्यामुळे त्यांना होणारा त्रास लक्षात घेता ही सेवा सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैशांचा अपव्यय टाळला जाणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरिता रुग्णांना संबंधित रुग्णालयामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. तसंच आपत्ती प्रसंगी सुद्धा आर्थिक मदत देण्यात येते. ही मदत मिळवण्यासाठी नागरिकांना राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात यावं लागत होतं. त्यामुळे नागरिकांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयातच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक आणि काळूस रस्ता येथे असलेल्या कंपन्या रस्त्यावर मोठे कंटेनर लावतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलीस शाखेनं याकडे लक्ष द्यावं आणि कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावर अवजड वाहने पार्किंग होणार नाहीत याची दक्षता घेण्याची मागणी सध्या नागरिक करत आहेत. राजगुरुनगर येथील साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर तिन्हेवाडी राजगुरुनगर येथे संपन्न झालं. यापुढे काही नाही हे बोलत असताना जरी कोणी मला जुनाट विचारांचं म्हणले तरी चालेल, पण एक मुलगी किंवा एक स्त्री हिचं पावित्र्य मर्यादा संस्कार या कधीही बदलल्या जाणाऱ्या नाही आहेत. त्याच्यामुळे आपल्या मर्यादा ओलांडून कुठलीही चूक करू नका. बाकी सगळे समंजस आहेत. आताच्या मुलांना जास्त काही बोलण्याची सांगण्याची गरज नाही.
एवढं बैलवाडीला कार्यक्रम झाला. मोबाईल तर इतका सहजपणे हाताळतो, त्यामुळं ह्या जनरेशनला की ह्या पिढीला डिजिटल लिटरसी करण्याची अजिबात गरज नाही, अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आहे. आपण सगळेजण डिजिटल लिटरसीच्या पद्धतीनं तुमच्या आयुष्यामध्ये पुढे चाललेला आहात, त्यामुळे तुम्ही लिटरेट आहात असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळं मी परत एकदा गावकऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे त्या क्षेत्रामध्ये पाहिजे त्या पद्धतीचं यश प्राप्त व्हावं अशा प्रकारची सदिच्छा शुभेच्छा या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतो. अण्णांची आणि गावकऱ्यांची सगळ्यांची या ठिकाणी परवानगी. औद्योगिकीकरणानं राज्याच्या अनेक भागातील मंडळी नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं चाकणमध्ये वास्तव्यास आल्या. चाकण MIDC मध्ये संगमनेर भागातील अनेक मंडळी आहेत. त्यांनी सर्वांनी एकत्र येत पुणेरी संगम परिवाराची येथे स्थापना केली आहे. नुकताच त्यांचा एक स्नेहमेळा चाकणमध्ये साजरा झाला. एकमेकांना अडचणीच्या वेळी मदत व्हावी यासाठी या माध्यमातून काम करणार असल्याचं यातील सदस्यांनी सांगितलं. नमस्कार संगमनेरकरांनो, मी शुभम ढवळे. तर आपल्या लोकांनी आपल्या लोकांसाठी एक पुणे जिल्ह्यामध्ये उपक्रम चालू केला आहे. या उपक्रमाचे नाव आहे की पुणेरी संगम परिवार. आतापर्यंत या परिवारामध्ये 1700हून अधिक संगमनेरकर जोडलेले आहेत. ते पुणे जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत, जसे की मेडिकल क्षेत्र झालं, वकील क्षेत्र झालं, पोलीस सेक्टर झालं, CA झालं, किंवा जे मेकॅनिकल ऑटोमोबाईल सेक्टर किंवा IT सेक्टरमधले उच्च लेवलचे पदाधिकारी आहेत तेही आपल्यासोबत जोडलेले आहेत. तर ह्या परिवाराचा उद्दिष्ट एवढेच आहे की प्रत्येक जो संगमनेरकर पुणे जिल्ह्यामध्ये काम करत आहे किंवा जॉब करण्यासाठी येऊ इच्छितो त्याला कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त मदत करू इच्छितो. तर जे उच्च लेवलचे लोक आहेत त्यांच्या रेफरन्सने आपल्या संगमनेरकरांना जास्तीत जास्त जॉब कसा मिळवून देता येईल, किंवा जे HR लोक आहेत त्यांच्या जिथं व्हॅकन्सी निघली तर आपल्या संगमनेरकरांपर्यंत कसं लवकरात लवकर पोहोचवता येईल हा आपला उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे जे नवीन जॉब करू इच्छितो किंवा संगमनेरहून पुणे जिल्ह्यामध्ये जॉब करण्यासाठी येणार आहेत त्यांना कशा प्रकारे राहण्याची किंवा कुठल्या प्रकारची मदत पाहिजे असेल तर हा परिवार आपला त्यांच्यासाठी तात्पर्य आहेत. त्याचप्रमाणे आपण ह्या परिवाराचे सदस्य होऊ शकतो. मी खाली एक WhatsApp लिंक टाकतो, त्या लिंकवरती क्लिक करून आपण ह्या परिवाराचे सदस्य आहे ही विनंती. तर हा परिवार आपला प्रत्येक संगमनेरकराच्या जो पुणे जिल्ह्यामध्ये राहतो त्याच्या सुखदुःखात सामील होईल आणि सर्व संगमनेरकर एकत्र येऊन हा आपला एक मोठा परिवार तयार करू. आणि प्रत्येक कुठलाही संगमनेरकर आहे जो पुणे जिल्ह्यात राहतो त्याला एकटापणा महसूस कामं होता नाही. आपला हा परिवार सदैव त्याच्या पाठीशी असेल. प्रत्येकाच्या सुखदुःखात आपण सोबत राहूया असा हा आपला परिवार आहे. तर तुम्ही या परिवार सदस्य व्हा ही विनंती. धन्यवाद. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट रविवारी 26 जानेवारी रोजी गणराज्य दिनामुळे आणि 27 जानेवारी रोजी साप्ताहिक सुट्टीमुळे सलग 2 दिवस बंद राहणार असल्याची माहिती अडते असोसिएशन कडून देण्यात आली आहे. सर्व शेतकरी बंधू आणि व्यापारी बंधू तसेच आडते बंधू यांना सूचित करण्यात येते की आणि या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येते की रविवार दिनांक 26/1/2025 रोजी हे मार्केट प्रजासत्ताक दिन असल्यामुळे बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे 27 तारखेला साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे सोमवारी 27/1/2025 रोजी मार्केट बंद राहणार आहे. याची सर्व आडते असेल, व्यापारी असेल, शेतकरी असेल यांनी याची नोंद घ्यावी ही विनंती. राजमाता जिजाऊ शिक्षण संस्थेच्या NSS विद्यार्थ्यांचा कॅम्प मरकळ येथे उत्साहात संपन्न झाला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.